नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनरी लाभाबद्दल उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याचा दूरगामी परिणाम देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो। न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की राजीनामाही निवृत्तीच्या समकक्ष मानला जाऊ शकतो आणि अशा स्थितीत संबंधित कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शनरी लाभ मिळण्याचा हक्क असतो। मित्रांनो, प्रकरण काय आहे नेमकं याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, ही बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या संदर्भात समोर आली। न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी 2022 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यानंतर त्यांना निवृत्तीनंतर मिळणारे वेतन व अन्य लाभ नाकारण्यात आले। त्याविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि अखेर कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला। असा निकाल सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो। कोर्टाचे ठाम मत, राजीनामा ही निवृत्तीच आहे। मित्रांनो, कोर्टाने स्पष्ट केले की जर एखादा कर्मचारी सेवेमधून राजीनामा देतो आणि त्याने ठराविक सेवा कालावधी पूर्ण केला असेल तर तो निवृत्ती लाभासाठी पात्र असतो। या निर्णयामुळे भविष्यात अशा अनेक प्रकरणांमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपले हक्क अधिक सशक्तपणे मांडू शकतील। मित्रांनो, या निर्णयाचे महत्त्व काय आहे नेमकं त्याबद्दल आपण बघूया। राजीनामानंतरही निवृत्ती वेतनाचा हक्क। मित्रांनो, अशा निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। सरकारी धोरणामध्ये बदलाची शक्यता। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारांनी आता अशा प्रकरणाबाबत स्पष्ट धोरण तयार करणे अपेक्षित आहे। इतर कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय। मित्रांनो, हा निर्णय इतर सरकारी आणि निमसरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो। मित्रांनो, नेमकं या प्रकरणाचा निष्कर्ष काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका माजी न्यायाधीशासाठीच नव्हे तर देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो। जर सेवाकाल पूर्ण केला असेल तर राजीनाम्यानंतरही निवृत्तीनुसार लाभ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।